कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना, भिंत खचल्याने अनेक वाहने दबली। घटनेचा धडकी भरवणारा सीसीटीव्ही समोर। पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आली महाकाय मगर। वन विभाग, छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या द्वारे मगरीचा रेस्क्यू। पेणमध्ये महावितरणच्या कारभारावर भाजप आक्रमक। महावितरणच्या भ्रष्ट कारभाराची मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार। आणि विद्यार्थ्यांना दिले पुस्तक, गणवेश आणि खाऊ। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत। पाहुयात सविस्तर वृत्त। नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा या ठिकाणी भिंत खचली आणि त्या खचलेल्या भिंतीखाली 8 ते 10 गाड्या दबल्या गेल्यात। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे। तसेच लगेचच खचलेल्या भिंतीमध्ये अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं। 1.5 ते 2 वर्षांपूर्वीच ही भिंत खराब झाली असल्याचं पालिकेला पत्रव्यवहाराद्वारे सांगितलं गेलं होतं। तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचं वाशी प्लाझाच्या सेक्रेटरींनी सांगितलं। याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे। वाशी प्लाझा आणि गटाराच्या मध्ये जी भिंत होती, ती भिंत पावसाच्या प्रेशरमुळे आणि त्याच्यावरती जे वाहनं उभी केले त्यांच्या प्रेशरमुळे ती खचलेली आहे आणि गटारामध्ये पडलेली आहे। तर याच्यावरती मोटरसायकल काढणं, टेम्पो काढणं हे जे काम आहे ते चालू आहे। नाही, आतापर्यंत काही अशी माहिती नाही किंवा कोणती इंजुरी झाल्याची अशी कोणती घटना नाहीये। कुठे माणसाला कोणत्या गोष्टी काय लागलेल्या आहेत वगैरे नाही। बिलकुल भिंत ही वाशी प्लाझाच्या अखत्यारीत आहे आणि नाला हा महानगरपालिकेचा असतो। सर, यामध्ये एक आहे की यामध्ये होर्डिंग आहे बाजूला, त्याला काही धोका आहे का? नाही, त्याची पाहणी आता आपण करू। त्याची पाहणी करू आणि ते धोकादायक असेल तर ते काढून घेण्याची कारवाई ताबडतोब करण्यात येईल। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे एका घरात अडकलेल्या व्यक्तीचे पोलिसांकडून रेस्क्यू करण्यात आले। शास्त्री नदीला पूर आला आणि त्यात बाळकृष्ण पवार यांच्या घराला पुराचा वेढा पडला होता। त्यामुळे घरी असलेली माणसे अडकून पडली। लहान मुलांसह 4 जणांचे संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यू करण्यात आले। संगमेश्वर पोलिसांनी पाण्यात उतरून दोरीच्या वापराने रेस्क्यूने अडकलेल्यांना सर्वांना बाहेर काढले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आलेल्या 4 फूट महाकाय मगरीला पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात वन विभाग आणि छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू सदस्यांना यश आलंय। गेले 2 दिवस अतिप्रचंड पाऊस असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। नदीतील मगरी पाण्याच्या प्रवाहामुळे मानवी वस्तीजवळ येत आहेत। यातच 17 जून रोजी रात्री 11च्या सुमारास 4 फुटाची महाकाय मगर चिंचघर प्रभुवाडीमधील ग्रामस्थांना आढळून आली। तात्काळ त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला। वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्या मगरीला रेस्क्यू करून तिची वैद्यकीय चाचणी करून तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या रेस्क्यू टीममध्ये छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनचे सूरज जाधव, सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर यांसह वन विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। हा संपूर्ण रेस्क्यू रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला आहे। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक पुरते हैराण झालेत। सर्वसामान्य नागरिक तसेच छोट्या मोठ्या व्यवसायांबरोबरच गणपती कारखान्यांना देखील याचा चांगलाच फटका बसलाय। तसेच महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबाबत पेण भाजप आक्रमक झाले असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना भोंगळ कारभाराविरोधात जाब विचारलाय।
तसेच सुधारित वितरण क्षेत्र योजना RDSS सारख्या योजनांमध्ये भ्रष्ट कारभार करणारे अभियंते यांचे त्वरित निलंबन झाले नाही तर खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करणार असल्याचं भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी सांगितलं आहे। आज पेन तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध सरपंचांनी, जिल्हा परिषद सदस्य, तालुका अध्यक्ष यांनी रायगड महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे। कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण तालुका भरामध्ये चालू आहे। विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत। ग्रामीण भागातील लाईटी तर असल्यात नसल्यात जमा आहेत। त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे। भ्रष्टाचारामुळे ही वेळ आज पेन करण्यात आलेली आहे। याने RDSS योजना असेल, NSC योजना असेल आणि अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। भ्रष्टाचार म्हणजे काय? या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत, प्रत्यक्षात ते उतरल्या गेलेल्या नाही आहेत। म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या, त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उपाययोजना खोब्रागडे असतील, वडखलचे पाचपांडे असतील, याच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून खोटी बिलं ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना, शहरी भागातील लोकांना। तर ह्या लोकांचा भ्रष्टाचार चालू आहे। याही योजना राबवल्या नाहीये, वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली गेलेली नाहीयेत, लाईनी बदलल्या नाहीत, पोल बदलल्या नाहीत। हे बदलले कुठे? तर फक्त कागदोपत्री, फक्त ठेकेदार आणि यांचे हितसंबंध राबवण्यासाठी। प्रत्यक्षात ही कामच न झालेली आहेत। मग जर काही 50 स्वातंत्र्य काळानंतरच्या जर काही लाईनी, पोल वगैरे ह्या बदलल्या गेल्या नसतील, DP बदलल्या गेल्या नसतील तर ह्या समस्या उद्भवणारच ना। मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार? तर ह्या आम्ही गेले 3 महिने माहिती अधिकार टाकतोय, पण हे खोब्रागडे आणि हे पाचपांडे कुठल्याही माहिती अधिकारात माहिती द्यायला मागत नाहीयेत। मग त्याचं निर्मूलन कसं करावं? तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत, त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेला आहे, त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाहीये। आणि ह्याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त आणि केवळ भ्रष्टाचार आहे, किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे। RDSS योजना ही जिल्हाभर राबवली जाते। आम्ही पेन तालुक्याचे आहोत, पेन तालुक्याचं नेतृत्व करतो। प्रत्येक गावातले ते अनेक सरपंच उभे आहेत, ते त्यांच्या गावाचं नेतृत्व करतात। ह्या लोकांनी भ्रष्टाचार करायचे, या लोकांनी मेंटेनन्सची कामं करायची नाहीत, लाईटी बदलायच्या नाही, लाईनी बदलायच्या नाहीत, पोल बदलायचे नाहीत आणि मग त्यांच्याशिवाय कोणी खायचं तर गावच्या सरपंचांनी कशासाठी? मग या अधिकाऱ्यांना यांना लाखो रुपये पगार असताना सुद्धा जर काही कोट्यवधीचा घोटाळा करत असतील तर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ केली पाहिजे, ही मागणी घेऊन आज आम्ही अधीक्षक अभियंत्यांना तिथे भेटलेलो आहोत। सामाजिक न्याय अधिकारिता आणि दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार, सामाजिक न्याय विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन विभाग यांच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, प्रांत अधिकारी जीवन देसाई, महेश म्हाप आदी उपस्थित होते। यावेळी धडधाकट लोकांना लाजवेल असा संदेश तुम्ही आम्हाला देत असता। समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही भूमिका ठेवून शासन, अधिकारी आणि सर्वच जण कार्यरत असतो। तुमच्याकडे बघून आमच्यामध्ये नवी प्रेरणा, नवी ऊर्जा तयार होत असते असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। सहाय्यक आयुक्त घाटे यांनी सर्वांचे स्वागत केले तर अभिलाषा ढोले यांनी प्रास्ताविक सादर केले। शिक्षणाच्या दृष्टीने राज्याने प्रगती केली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत माझ्यासारख्या अनेकांनी शिकून जीवनात विविध क्षेत्रात प्रगती केली आहे। आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय याचा गर्व पालकांना असला पाहिजे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले। रत्नागिरीतील झडरेवाडी येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत उपक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी पुस्तके, गणवेश आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांत अधिकारी जीवन देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी कासार, राजेश कळंबटे, महेश म्हाप आदी उपस्थित होते। जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षेतून इस्रो आणि नासाला जाण्यासाठी निवड करून पाठवणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे। 99% शिक्षण ज्ञान देण्याचं काम करत आहेत। हे भूषणावह असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिकच्या शाळा कालपासून सुरू झाल्यात। नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे आणि पालकांचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तर 5वी ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार देखील करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुरडे हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या 8वीतील नवीन विद्यार्थ्यांचे शासकीय नियमानुसार स्वागत करून शाळेतील तिन्ही वर्गातील 108 मुलांना सावली ट्रस्ट पुणे यांच्याकडून प्रेरक श्याम काणे यांच्यामार्फत स्कूल बॅग, छत्री, 1 डझन वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच पंचक्रोशीतील मुलांना ये-जा करण्यासाठी मोफत एसटी पास देण्याबाबत नवनिर्वाचित मुख्याध्यापक संभाजी देवकाते यांनी जाहीर केले। या कार्यक्रमात सरपंच दशरथ खामकर, उपसरपंच निधी शिगवण, पोलीस पाटील सोनाली जाधव, माजी सरपंच दिगंबर दळवी, मनोहर शिवे, सदस्य शशांक सिनकर, रसिका गोठल, समिती अध्यक्ष निवाते, सामाजिक कार्यकर्ते मारुती धोत्रे, गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। नवनिर्वाचित मुख्याध्यापक देवकाते सर यांनी मुरडे हायस्कूलला पहिल्यांदाच मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल संस्थेचे तसेच गावातील पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांचे आभार मानून हायस्कूलच्या पुढील यशस्वी वाटचालीस सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। आजचा कार्यक्रम सोहळा खूप छान आहे। हे 4 दिवसापूर्वी तुमच्या देवकाते सरांचा इथे आगमन झालं आणि त्याच्या आगमनाच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर सुद्धा उपस्थित होते आणि चांगला कार्यक्रम घडवून आणला। विरसिंगजी धोत्रे मुळे आले होते, सामाजिक कार्यकर्ते, आणि खूप छान कार्यक्रम झाला। आणि आज एक 4 दिवसानंतर एक चांगला कार्यक्रम योगायोगाने आपण आलोय। मग शिरकर साहेबांनी मगाशी महत्त्वाचा मुद्दा मांडला, खूप आमच्या मनाला भावला। आम्ही पहिलीतून दुसरीत गेल्यानंतर दुसरीच्या विद्यार्थ्यांचं पुस्तक वह्या पहिलीत असताना सांगून ठेवायचं किंवा वह्या पुढच्या वर्षी मला तुझ्या वह्या पुस्तकं पाहिजे, पण ती सुद्धा पहिलीतून दुसरीत जाऊ का नाही याची गॅरंटी नसायची। त्याच्यामुळे ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी आम्ही ताबडतोब जिथे कुठे वह्या पुस्तकं त्यांच्या पाठीवर जायचो आणि त्याचे पहिलं पान तर नसायचंच, शेवटचं पान नसायचं, कदाचित मधली पाणी काही पानं फाटली जायची आणि मग त्यांना आम्ही घरी येऊन, म्हणजे आम्हाला पण बायडिंग पण करून दिलं नव्हतं। मला वाटते खामकर साहेब आहेत, सिंदकर साहेब आहेत, शिंदे साहेब, आम्ही सगळे तिथून गेलोय। त्याला आम्ही घरी घेऊन आमची आई एक सुई घेणार, गाडी दाबण्याची सुई, आणि त्या सुईनं गाडा दोरा येणार आणि त्या दोऱ्याने ते होऊन ते सगळे ते पुस्तकं लावून देणार आणि अशी ती आमची पुस्तकांची परिस्थिती। नंतर वह्या, तुम्हाला ज्या वह्या मिळाल्या, या वह्या शिल्लक राहिलेली पानं आहेत ती सगळी पानं आपण एकत्र काढायची, बरोबर ना? सगळी पानं एकत्र काढायची, ती सुद्धा एकत्र बांधायची आणि त्याची एक वही करायची। एवढी आमची घालायची परिस्थिती। बरं, एवढं सगळं असताना आता मला चिंता म्हणते की तुमचं स्वागत आता पावलाचे ठसे, तुम्हाला टिळा लावून स्वागत, अशा पद्धतीनं सरकार स्वागत करते। म्हणजे सरकार किती उच्च दर्जाचे विचार करते बघा तुमच्यासाठी। आमच्या वेळेस ते म्हटलं तसे भोरे मुली म्हणून होते, एक मध्ये राहायचे ते भोरे मुली। मी शाळेत जात नव्हतो म्हणून इथून माझ्या घरात यायचे आणि घरातून एक हातात काढले, एक हातात हात पकडलं, एक हातात बापांचा हात, आणि असे ओढत करताना आम्हाला फरफडत शाळेत घेऊन जायचं। हा आमचा शाळेचा वाढदिवस, हे झालं मला आठवलं, हे त्यांचं मनाचं बरोबर आहे। हे तुम्हाला आता नाही आहे ना, मला एवढं कळत नाही इथली काही मुलं या नवभरात शिक्षण। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील LP इंग्लिश स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात करण्यात आली। या निमित्तानं नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। सर्व महिला शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून नवागतांचे स्वागत केले। विद्यार्थ्यांचे स्वागत म्हणून त्यांना भेटवस्तू आणि चॉकलेट देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य उमटलं। या स्वागत समारंभात इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तयारीसाठी मोठी मदत झाली आहे। कार्यक्रमाप्रसंगी प्रौढशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत, पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा देणारा, स्वागतशील वातावरण निर्माण करणारा आणि प्रेरणादायी ठरला आहे।
लायन्स क्लब खेडच्या वतीनं शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप विविध शाळेमध्ये करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। खेडेगावात जाऊन विविध उपक्रमांचा शुभारंभ 16 जून रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं लायन्स क्लबचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डायमंड सलूनचे मालक अविनाश दळवी यांच्या सौजन्याने त्यांच्या डायमंड सलून आणि पार्लर या आस्थापनास 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले। तसेच मोरे फर्निचरचे मालक लायन संदीप मोरे यांच्या वतीनं वह्यांचे वाटप करण्यात आले। हरी जिल्हा परिषद शाळा, नादगाव उर्दू शाळा, कोरेगाव जिल्हा परिषद शाळा या जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी माजी अध्यक्ष मिलिंद तलाठी, रोहन विचारे, अविनाश दळवी, महेंद्र शिरगावकर, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, संदीप मोरे, माणिक लोहार, खारी नादगाव ग्रुप ग्रामपंचायत गावचे सरपंच राजेश पालकर, समाजसेवक जलाल राजपूरकर, गाव समिती अध्यक्ष, शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते। लायन्स क्लब शैक्षणिक क्षेत्रामध्ये दरवर्षी सातत्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल उपस्थितांनी लायन्स क्लबचे कौतुक केले। मोहटादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम 15 जून रोजी नवीन पनवेल येथील रोटरी स्कूल हॉल येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे विश्वस्त अजय कापरे यांच्या प्रस्तावनेने झाली। त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते। त्यांच्या हस्ते 100 गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक भरत जाधव, महेश पाटील, जे.के. कुंभार, के.व्ही. कन्या हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी आदी उपस्थित होते। पदाधिकारी, पालक, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲक्वा लाईफ स्विमिंग क्लब तर्फे रविवारी 15 जून रोजी पेण शहर मर्यादित जलतरण स्पर्धेचे आयोजन मामा वास्कर जलतरण तलाव पेण येथे करण्यात आले। या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, दर्शन बाफना, उल्हास शिंगरूत, अनिल कनघरे, जितेंद्र गायकवाड, महेश पाटील, स्वप्नील म्हात्रे, सचिन शिंगरूत आदी उपस्थित होते। या स्पर्धेत साधारणतः 113 स्पर्धकांनी सहभाग घेतला। ही स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली। स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेमध्ये प्रथमतः वॉटर पोलो हा खेळ खेळण्याकरिता पनवेल आणि पेण या संघामध्ये लढत घेण्यात आली। या स्पर्धेचे आयोजन करण्याचे काम राष्ट्रीय जलतरणपटू सचिन शिंगरूत, समर्थ नाईक, प्रशांत कुथे, साळवी सर आणि ॲक्वा लाईफ स्विमिंग क्लबचे सहकारी यांनी केले। संस्कार, शिक्षण आणि सेवा यांचा संगम आणि त्यातूनच घडणार आहे नवभारताचा पाया। कोकणातील लोटे गावात सुरू झालेलं एक असं अनोखं गुरुकुल जे फक्त शालेय शिक्षण नाहीच तर आध्यात्मिक मूल्यांचं देखील शिक्षण देते, तेही गरजू, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी अगदी मोफत। संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्थेच्या वतीनं खेड तालुक्यातील लोटे येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सुरू करण्यात आले। या गुरुकुलात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच निवास, भोजन, ग्रंथांचे पठण, विविध वाद्य वाजवण्याचे शिक्षण, हरिपाठ, कीर्तन आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे। या गुरुकुलाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातोय। लोटे येथील या गुरुकुलामध्ये मुलींची आणि मुलांची स्वतंत्र निवासी व्यवस्था करण्यात आली। सुरक्षा व्यवस्थेबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाचे देखील काळजी घेण्यात आली आहे। या सेवाभावी उपक्रमामागे समाजातील दुर्बल, उपेक्षित, निराधार मुलांनाही देशाचे चांगले नागरिक व्हावे यासाठी हे गुरुकुल स्थापन करण्यात आले। समाजातल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे नवसंजीवनी मिळाली असून अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या गुरुकुलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांनी केले आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान, लोटे परशुराम, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हे जे आध्यात्मिक गुरुकुल आहे, या गुरुकुलमध्ये अनाथ, निराधार मुलांना व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना पूर्ण मोफत शिक्षण मिळावं। शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर धार्मिक शिक्षण। धार्मिक शिक्षण म्हणजे केवळ भजन कीर्तन नाही, तर त्यांना या देशातले उत्तम तऱ्हेचं नागरिक बनता यावं
त्यांचा एक आध्यात्मिक बेस तयार व्हावा. जे ज्ञानेश्वरांचे विचार आहेत, जे तुकारामांचे विचार आहेत, भगवान गौतम बुद्धांचे विचार आहेत, महावीरांचे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, हे मुलांच्या हृदयात अंतःकरणात रुजावे, उतरावे, याकरता आम्हाला या ठिकाणी 100 विवेकानंद या ठिकाणी तयार करायचे. आणि ही सगळी आपण जी मुलं पाहाल, मुली पाहाल, ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, निराधार किंवा जे अतिशय कठीण परिस्थितीत आहेत, अशा सगळी मुलं या ठिकाणी आहेत. आणि या मुलांना 100% शिक्षण हे पूर्ण मोफत आहे. आणि बाकी समाजातल्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कुठेतरी व्यासपीठ, काही मुलाला आनंदीत जाऊन शिकण्याची इच्छा असते, पण पैसे नसतात, भरू शकत नाही, परिस्थितीच्या माध्यमातून ते करू शकत नाही. पकवास शिकायचा, विणा, टाळ, हे सगळं, आणि भागवत कथा, रामकथा यापासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत शिकवल्या जातात. आमच्याकडं ग्रंथालय 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि सर्व धर्माचे ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. ज्या मुलांना जे अभ्यास करायचा ते ग्रंथ उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारची धार्मिक वाद्य या ठिकाणी उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारचे धार्मिक धडे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, भारतीय संस्कृती नेमकी काय आहे, राष्ट्रपुरुषांचा इतिहास काय, हे सगळं या ठिकाणी आम्ही शिकवतोय. आता सध्या आमच्याकडं ऍडमिशन एक 25 मुलांची आहेत, पण माझा विश्वास आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत एक 100 मुलं या ठिकाणी मोफत शिकतील. मुलांची आणि मुलींची हॉस्टेल व्यवस्था ही पूर्णपणे वेगळी आहे. अगदी PhD झालेले चांगले शिक्षक या ठिकाणी शिकवायला आहेत त्यांना, आणि शालेय शिक्षणाचं सुद्धा 1% नुकसान न करता त्यांना पूर्ण वेळ शाळेत पाठवून आणि फावल्या वेळात आम्ही हे सगळं करणार आहोत. आमचा दिवस सकाळी 5ला सुरू होतो आणि रात्री 9:30ला मुलं झोपतात. तोपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातला अभ्यास, वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारसागर असेल, नारद भक्तिसूत्र असेल, पंचदशी असेल, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुलांना आमच्या शिकवल्या जातात. ज्ञानेश्वरी गाथा, याच्यावरची प्रवचन, याचं सगळं विवेचन या ठिकाणी शिकवलं जातं. रोज सकाळी काकड आरती, हरिपाठ हे नित्यनेम असतं. त्याचबरोबर स्वसंरक्षण प्रशिक्षण आहे, कराटे आहे, तायक्वांदो आहे, किंवा लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, हे सगळं आहे की ह्या मुली आज अबला राहू नयेत, ह्या मुली आज झाशीची राणी बनाव्यात, स्वतःचं रक्षण स्वतः त्यांना करता यावं. आणि म्हणून या आध्यात्मिक गुरुकुलची निर्मिती आहे. याच्या सर्व भारतीयांना किंवा महाराष्ट्रातील तमाम माझ्या धर्मप्रेमींना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या मुलाला प्रवेश देऊन आपल्या मुलाला घडवावं ही विनंती करतो. रामकृष्ण. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.